छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावला होता. पण तो शोध त्यांनी कधी लावला होता व कसा लावला होता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध लावलेला पहिला उल्लेख हा दीनबंधू ह्या त्या काळामधल्या वृत्तपत्रामध्ये आला होता. संभाजी महाराजांच्या निधनानंतर जुल्फिकार खान याने रायगडाचा पूर्ण ताबा आपल्या हातामध्ये घेतला होता. पण काही वर्षांनी मराठ्यांनी रायगड हा परत जिंकून घेतला होता. बऱ्याच काळानंतर पेशव्यांचा रायगडावरती अंमल आला व त्यानंतर 1818 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात असलेला रायगड हा ब्रिटिशांकडे गेला व त्यानंतर युद्धामध्ये ब्रिटिशांनी रायगडाच्या वास्तू हा पूर्णपणे ध्वस्त करून टाकल्या. नंतर ब्रिटिशांनी रायगड हा वन खात्याकडे दिला. 50 ते 60 वर्षापर्यंत रायगडवरती कोणाचाही वावर नसल्यामुळे रायगडचं हे पूर्णपणे जंगलामध्ये रूपांतर झालं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध लावलेला पहिला उल्लेख हा दीनबंधू ह्या त्या काळामधल्या वृत्तपत्रामध्ये आला होता. झाडाझुडपांमध्ये अडकलेल्या छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतला व आजूबाजूची सर्व झाडे झुडपे त्यांनी स्वच्छ केली व त्यानंतर त्यांनी समाधीवर फुले अर्पण केली. माधव बागल यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रामध्ये ह्या सर्व प्रसंगाचा उल्लेख केला आहे. महात्मा फुले यांनी शिव छत्रपतींच्या समाधीला भेट दिल्यानंतर त्यांनी महाराजांवरती पोवाडा लिहिला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा निश्चय केला व त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये एक सभा देखील घेतली होती. मधल्या हिराबाग मध्ये 1885 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही सभा घेतली होती. सभेमध्ये सर्वांनी मिळून 27 रुपयाची देणगी ही एकत्रित केली होती आणि त्यामध्ये 3 रुपये हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी जमा केले होते. सभेमध्ये न्यायमूर्ती रानाडे व महात्मा ज्योतिबा फुले हे उपस्थित होते का याबद्दल इतिहासकारांमध्ये थोडेसे मतभेद आहेत. त्याच्यानंतर पहिली शिवजयंती ही कशी साजरी झाली होती ही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी कोणत्या लोकांनी योगदान दिलं होते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पण तोपर्यंत आमच्या इंस्टाग्राम पेजला आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.